नमस्कार. हस्तिनापूर नगरीमध्ये पांडवांना घेऊन कुंती परत आली आहे. कुंती परत आल्याचा आनंद अनेकांना झालाय आणि पंडूंचे पुत्र जिवंत असल्याचा आनंदही अनेकांना झालाय. खास करून हस्तिनापूर नगरी तर आनंदलेलीच आहे. त्यांचा आवडता राजपुत्र युधिष्ठिर परत आलाय, धर्म परत आलाय याचा आनंद त्यांच्या मनामध्ये आहे. कारण प्रजेला चांगला राजा हवा असतो, वाईट राजा नको असतो. प्रजेच्या मनात जो राजा आहे ना तो झाला पाहिजे, ही आपल्याकडे आशात आलेली पद्धत आहे. आशात आलेली पद्धत आहे. ते जेव्हा याला नकोय त्याला करा असं आलं की मग बरेच कारस्थानी माणसं एकत्र येऊन राजा बदलत असतात. आणि तसंच हस्तिनापूरलाही होणार आहे. म्हणजे दुर्योधन प्रजेला नकोय, प्रजेच्या मनात युधिष्ठिर आहे. युधिष्ठिराला राजा केलं पाहिजे असं प्रजेला वाटतंय. प्रजेनी आपली निवड राजाला कळवून टाकली आहे, अगदी कळवून टाकली आहे. म्हणजे महाभारतातला एक प्रसंग आहे की ज्यात पितामह भीष्म प्रजेकडे जातात आणि सांगतात की अरे तुम्ही सांगा आता कोणाला राजा केलं पाहिजे. तेव्हा प्रजा म्हणते अरे वेड्या, हो अरे वेड्या, आम्हाला तर राजा तू व्हावं वाटत होतं, तूच फालतू प्रतिज्ञा करून बसलास आपल्या वडिलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि तू आमच्या मनातला राजा असून झाला नाहीस. तेव्हा तू काही केलं नाहीस, तुझ्या प्रतिज्ञेनं सगळा घोळ झालाय आणि आता आमच्या मनात युधिष्ठिर आहे तर तूच विचारायलास काय केलं पाहिजे सांगा म्हणून. कारस्थानी माणसं नेहमी प्रजेच्या मनातला राजा होऊ देत नाहीत, हे लक्षात ठेवा. कारस्थानी माणसं नेहमी असं करतात. महाराष्ट्रात काय झालंय, प्रजेच्या मनात राजा कोण व्हावा असं होतं. म्हणजे उत्तर भारत असो की इथे असो, प्रजेच्या मनातला राजा होऊ द्यायचा नाही हे ठरवलेलं असतं. मग करतात, तू ये तू ये तू ये, इकडचा ये तिकडचा ये, पाटणकर काढा ये, हे ये ते ये, हे काका ये, दादा ये, मावशी ये, असं केलं जातं आणि राजा बदलला जातो. राजा बदलला जातो. खरं आहे ना. काय घडलं 2.5-3 वर्षापूर्वी तुम्हाला माहित आहे. 3-3.5 2019ला काय घडलं तुम्हाला माहित आहे. राजा होणार कोण होता, कारस्थानी माणसांनी बदलला कसा, हे तुम्हाला चांगलं माहित आहे. मी आजकाल खूप राजकारणावर बोलायला लागलो का या चॅनलवर, नको बोलायला, चला जाऊ दे. पण एवढंच सांगतो की कारस्थानी माणसं राजा बदलत असतात. हस्तिनापूरमध्ये ही अशा कारस्थानी माणसांची कमी नव्हती. कर्णाच्या मनामध्ये तर द्वेषच होता, माझा अपमान केला म्हणून. शकुनी त्यासाठी झाला होता, आपल्या बहिणीला अंध करणाऱ्या कुरुवंशाचा पार खेळखंडोबा करायचा हेच शकुनीच्या डोक्यात होतं. धृतराष्ट्राच्याही मनामध्ये आपल्यानंतर राजा आपला पुत्रच व्हावा असं होतं. आणि या सगळ्यांनी मिळून दुर्योधन राजा झाला पाहिजे यासाठीची व्यवस्था बघायला सुरुवात केली. दुर्योधनाचं नशीब बघा, नशीब बघा कसं आहे. त्याच्या आजूबाजूच्या कारस्थानी माणसाला हा राजा व्हावं असं वाटत होतं, पण बापाचा मृत्यू होऊन त्यानं राजसत्तेवर बसेपर्यंत युद्ध झालं, दुर्योधनाचा मृत्यू झाला आणि राजा युधिष्ठिरच झाला. हे असं होत असतं. त्यामुळे उगाच कारस्थान करू नयेत. दुर्योधनच राजा झाला पाहिजे असं कारस्थानी लोकांना वाटत होतं आणि काही चांगल्या लोकांना युधिष्ठिर राजा झाला पाहिजे असं वाटत होतं. या युधिष्ठिराच्या राजा होण्यासाठीच्या अडचणी अनंत होत्या, म्हणून कुंतीनी दिलेला प्रस्ताव स्वीकारायचा असं ठरलं. करा विभागणी. बसले विभागणी करायला आणि विभागणी करायला बसल्यानंतर काय द्यायचं हा प्रश्न आला. बघा, कारस्थानी माणसं कधी सगळं चांगलं होऊ देत नाही, कधीच चांगलं होऊ देत नाही. खरं तर हस्तिनापूरच्या साम्राज्याचं विभाजन करायचं असेल तर हस्तिनापूर इतकी ताकदीची नगरी अजून एक करायला हवी होती आणि ती युधिष्ठिराच्याकडे द्यायला हवी होती. नाही केलं, तसं नाही केलं. त्याने सांगितलं युधिष्ठिराला आम्ही वेगळा भाग देऊ, त्यानं तिथे सुखात राहावं. आता हा वेगळा भाग कोणता, आम्ही युधिष्ठिराला खांडववन देऊ आणि या खांडववनात युधिष्ठिरानं राहावं. खांडववनाचं नाव ऐकल्याबरोबर कुंतीचंही तोंड बारीक झालं, सगळ्या पांडवांचं तोंड बारीक झालं आणि त्यांनी खांडववन असा शब्द उच्चारला. कारण खांडववन सगळ्यांना चांगलं ठाऊक होतं. अत्यंत निबिड घनघोर अरण्य, ज्या अरण्यात नागांचा
यक्षांचा, दानवांचा वावर होता आणि या अरण्यात राहता येणं केवळ आणि केवळ अशक्य होतं. केवळ आणि केवळ अशक्य होतं. अशा खांडव वनाचा अधिपती होऊन पांडवांना काय करता येणार होतं? खरं तर पितामह भीष्म ह्या विभागणीला मान्य नव्हतेच, पण उगा संघर्ष नको, वाटोळं नको, भांडणं नकोत लेकरांच्या मध्ये, म्हणून त्यांनी मान्य केलं. खांडव वनाच्या प्रस्तावाला धृतराष्ट्रानेही तात्काळ संमती देऊन टाकली. दुर्योधनाच्या साठी सुद्धा हे खांडव वन चला पिढा कटली म्हणून त्यानं देऊन टाकलं, कारण त्यालाही तिथे काही उपयोग होत नव्हता. दुर्योधनाला द्रौपदी इंद्रप्रस्थामध्ये हसली म्हणून अनेक जण द्रौपदीवर वार करतात. अनेक जण वार करतात. अनेक जण सांगतात की द्रौपदीनं असं करावं का? द्रौपदी म्हणली होती म्हणे, आंधळ्याचा पुत्र आंधळा दिसलंच नाही का? द्रौपदीनं असे वार करावेत का? असे प्रश्न अनेक जण विचारतात. द्रौपदी एक स्त्री होती आणि तिला अक्षरशः उपयोगाचा नसलेला प्रदेश तिच्या नवऱ्यांना देऊन सांगण्यात आलं होतं की तुला इथे राज्य करायचं आहे. पांडवावरती दुर्योधनाने केलेला अन्याय कोणीच लक्षात घेत नाही, कोणीच त्याविषयी बोलत नाही. खांडववनाचा प्रस्ताव देताना जो दुर्योधनाने डाव टाकला होता तो भीमाला मारण्याच्या षडयंत्रा इतकाच महत्वाचा होता, इतकाच गंभीर होता. लाक्षाग्रहाच्या प्रसंगा इतकाच गंभीर होता. कारण खांडववनात जो जाईल तो परत येईल याची शाश्वतीच नसायची. इतकं जाळीदार घनघोर निबिड अरण्य, ज्यात अगदीच हिंस्त्र श्वापदांचा वावर, नागांचा वावर, यक्ष आणि राक्षसांचा वावर, असं ते निबिड अरण्य. कुंतीनं कृष्णाकडे पाहिलं, कारण कृष्णच एकमेव आधार, तोच तर सगळ्यामध्ये मध्यस्थी होता. आणि कृष्णानं शांतपणे डोळे मिटून सांगितलं, स्वीकार करा याचा. मोठ्या माणसांनी जे दिलंय ते मुक्तपणे स्वीकारायचं हे माहीत होतं. आणि याच क्षणाला आणखी एक घटना घडत होती. ती घटना कोणती होती? तर ती घटना होती वेगवेगळ्या यज्ञातून तुपाचं हविद्रव्य घेऊन जो अतिरिक्त मेद निर्माण झाल्यामुळं अळशी झालेला अग्निदेवता कृष्णाकडे येऊन म्हणत होती, कृष्णदेवा, अरे या तुपाने तोंडाचं वाटोळं झालंय रे, अगदी मेद चढायला लागलाय अंगावरती, आळशी होऊ लागलोय मी, माझी ज्योतच आता मंद होते की काय वाटायला लागलाय. तेव्हा देवा, बंद होण्याआधी माझ्या भक्ष्यस्थानी कोणीतरी पडावं. मंद झालो इतकाच ठीक आहे, बंद होण्याच्या आधी भक्ष्य करावं असं काहीतरी मला द्यावं, आणि त्यासाठी देवा लागतील तर लाकडच. कृष्णाच्याही मनात होतं, या अग्निदेवाला काय द्यायचं जाळायला, काय द्यायचं जाळायला? मुखशुद्धी करायला हवी ना अग्निदेवाची, कारण तुपाने तोंड ओशाटलेलं, तूप घेऊन 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 अग्नी यज्ञामधलं काय करायचं? तेव्हा कृष्णाने अग्निदेवाला आज्ञा केली की हे अग्निदेवा, तू अतिरिक्त तुपाने तुमचं तोंडही ओशाटलंय आणि अतिरिक्त मेदही चढला आहे. तेव्हा एक सोपं काम सांगतो, हे जे खांडववन धृतराष्ट्राने राज्य म्हणून पांडवांना दिलंय ना, त्याला जाळायला सुरू करा. युधिष्ठिर म्हणाला, देवा, खांडववन जाळलं तर आतल्या प्राण्यांचं काय, नागांचं काय, यांचं काय, त्यांचं काय? ते म्हणाल, तुला काय करायचंय? तुला राज्य करायचंय ना, तुला नगरी वसवायची आहे ना, तर मग खांडववन संपलं पाहिजे एवढं लक्षात ठेव. जे काही निर्माण करायचे ते करू परत. आणि अग्नीच्या भक्ष्यस्थानीच खांडववन पडलं. धाड 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 अग्नी पेटलेला. एक 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 गोष्ट वनातली जळू लागली. नागांनी आश्रय मागितला इंद्रांच्याकडं, आणि आश्चर्य, अर्जुनाचा पिता असलेला इंद्र नागांना आश्रय करण्यासाठी आपली मेघ पाठवू लागला. आपल्याच पित्याने हे मेघ पाठवून पाऊस पाडायचं ठरवलंय हे अर्जुनाला कळल्यावर अर्जुनांनी आपल्याच बाणांचा छत निर्माण करून
पाणी पडणार नाही आणि आग विझणार नाही याची व्यवस्था केली. काय वानगड आहे बघा. आपल्या पुत्राच्या पराक्रमावर इंद्रही लुब्ध होतोय. आणि मग कांडव वन जळू लागल्यावर त्यात एक व्यक्ती अजून जळत होता, तो म्हणजे मय नावाचा असुर. या मयानं कृष्णाकडं आणि पांडवांच्याकडे याचना केली. तो म्हणाला, अरे मला का जाळताय, मी तुमच्या मदतीला येईल. तेव्हा कृष्णानं या मयाला अभय द्यायचं ठरवलं. पांडवांनीही या मयाला जळू दिलं नाही अग्नीमध्ये, त्याला बाजूला काढून ठेवलं. मयाला अभय दिलं, अग्नीला मदत केली आणि तेव्हा अग्नीनी या मदतीचा परतफेड म्हणून भगवान श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र बहाल केलं आपल्याकडचं आणि अर्जुनाला गांडी व धनुष्य बहाल केलं. आणि मयाने एक वचन दिलं की जेव्हा या अग्नितांडवातून इथे मोकळं वातावरण तयार होईल तेव्हा मी एक मोठी नगरी वसवून देईल. काम सोपं झालं ना राव. काम सोपं झालं की अनेकाने अनेक गोष्टींची पूर्तता करून दिली. नागांच्याकडून बरचसं काही धन पण मिळालं. हे सगळं घेऊन आता नवी नगरी वसविण्याचं काम चालू झालेलं आहे आणि ती नवी नगरी म्हणजे इंद्रप्रस्थ आहे. या इंद्रप्रस्थाची उभारणी करून युधिष्ठिर इंद्रप्रस्थामध्ये सुखनैव राज्य करू लागलेलं आहे. याच्याही कथा आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.